होतं? काय सुरू होतं? काय सुरू होतं? कीर्तन. बरोबर उत्तर दिलं. आपलं सुरू होतं कीर्तन. तुम्ही माझा ताईचं टाम आला विचारती तर तुला कशाला आणलं? विठ्ठल. आपलं सुरू होतं ज्या घरातले सेवक आज्ञाधारी ते घर धन्य. ऐका, आठवा त्या तानाजी मालुसरेला, आठवा त्या संताजी घोरपडेला की ज्यांनी स्वतःचं बलिदान देऊन ही महाराष्ट्र धरणी उभी केली. अहो आज पण सीमेवर सैनिक आपल्यासाठी लढतात. ऐका बर का सैनिकांची व्यथा. थांबद्या महाराज. सलाम शहीदों को जो खो गए, सलाम शहीदों को जो खो गए, वतन को जगा कर जो खुद सो गए, वतन को जगा कर जो खुद सो गए. अब आपला भारत देश हा सेवकाच्या धरणीवर उभा असलेला देश आहे. आठवा त्या संताजी घोरपडेला, आठवा त्या तानाजी मालुसरेला की ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन आवडा महाराष्ट्र उभा केलाय. परंतु त्यांना पाठिंबा करणारा एक कर्तव्यवान पुरुषांचा त्यांनी आधार घेतला, त्यावेळेस एवढी महाराष्ट्र भूमी उभी राहिली. कारण हा संगतीचा परिणाम असतो बरं का. कधी कधी संगतीचा परिणाम फार वाईट होतो. एखादा, आता मी तुम्हाला प्रश्न विचारते, मला खऱ्याने उत्तर द्या. एखादा दारुडा जर एखाद्या चांगल्याच्या संगतीत आला तर तो चांगला होतो का नाही? होतो का नाही? आणि समज एखादा आपल्यासारखा गायक जर दारुड्याच्या संगतीत गेला आणि रात्रभर दोघं एकत्र बसले, तिथं काय तयार होतं? जागर गोंधळ. काय तयार होतं? जागर गोंधळ. कारण संगतीचा परिणाम असतो ना हा. माणसाने जशी ज्याची संगत करा. अहो छत्रपती शिवाजी महाराजांकडे काय कमी होतं? काय कमी होतं तरी सुद्धा एका संतांचा, संत तुकाराम महाराजांचा अनुग्रह घेतला का नाही? घेतला का नाही? अहो माझ्या राजांकडे काहीच कमी नव्हतं. त्या मावळ्यांनी एका चांगल्याची संगत धरली. कोणाची? छत्रपती शिवाजी महाराजांची संगत धरली, म्हणून आज आवड महाराष्ट्र उभा आहे. अहो पूर्वीचे मावळे कसे होते ऐका बर का. पूर्वीचे मावळे का लाया खाणारे होते का? मुरमुरे खाणारे होते का पूर्वीचे मावळे? पूर्वीचे मावळे कसे होते ऐका बर का. सिंहासोबत कुस्ती खेळायचे, उसाची मुळी हाताने पिळायचे, हांडा हांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे, छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन मिळायचे. म्हणून आज एवढे महाराष्ट्र धरणी उभी आहे. विठ्ठल. मी एक वाक्य बोलते ऐका बर का. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्र सारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थक्षेत्र नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायांसारखा तुकोबरायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा वडील नाही, कौशल्यासारखी माता नाही, रामासारखा पुत्र नाही, सीतेसारखी सून नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, अरे विदुरासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कावळ्या इतकं कोणी धृत नाही, लांडग्या इतकं कोणी लबाड नाही, काजव्या इतकं कोणी काळ नाही, लोण्या इतकं कोणी मऊ नाही, माणसाच्या देहासारखा दुसरा देह नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा कधी झालाही नाही, कधी होणार सुद्धा नाही. अहो पूर्वीच्या मावळ्यांची निष्ठा होती माझ्या राजांवर. हल्ली तर काय झाले, निष्ठा तर राहिलीच नाही, पण सगळीकडे निष्ठानिष्ठी मात्र झाली. बरोबर आहे का नाही? हल्ली सगळीकडे निष्ठानिष्ठी झाली. अहो काय पूर्वीच्या माझ्या मावळ्यांची काय श्रद्धा होती, काय निष्ठा होती माझ्या राजांवर ऐका. एक राजांच्या जीवनातला प्रसंग सांगते. एकदा छत्रपती शिवाजी महाराज युद्धाकरिता निघाले. पुढून लाखांशी फौजा येत आहेत, मुघलांच्या फौजा येत आहेत. इकडून छत्रपती शिवाजी महाराज मुठभर मावळ्यांना, 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र केलं आणि राजे निघाले. पुढून 18 अब्जांची फौजा येत आहेत, मुघलांच्या फौजा येत आहेत, लढाईचे. राजे निघाले, लढाई जोमानं सुरू झाली. एवढं युद्ध पेटलं. ते युद्ध करत असताना आपल्या एका मावळ्याचा हात तुटला. हात इथून तुटला आणि त्या राजांना, त्या मावळ्याला राजांनी सांगितलं तुम्ही जा घरी जाऊन आराम करा. तेच मावळा निघाला आणि
गरीब मावळा, पूर्वीचे का मावळे श्रीमंत नव्हते आणि श्रीमंताला चांगल्या गोष्टीची कधीच किंमत कळत नाही. पण काही काही असतात, माझे याच्याशी काहीच दुमत नाही, काही काही असतात ना दान पुण्य करणारे असतात. ते मावळा आला आणि झोपडीत येऊन झोपला, आराम करत होता. युद्ध संध्याकाळी झालं. राजे त्या मावळ्यांकडे भेटायला आले, मावळ्याला भेटायला आले. त्या गरीबाच्या झोपडीत राजे गेले. राजांना पाहता क्षणी तो मावळा रडू लागला. तेच राजे म्हणतात, अरे रडू नकोस, लवकर बरा होशील, हात तर तुटलाय, तू काय रडतोस का? तू छत्रपतीचा मावळा आहेस, रडतोस? रडू नकोस, लवकर बरा होशील. तेच मावळ्याने फार सुंदर उत्तर दिलं बरं का. ऐका, मावळा म्हणतोय, राजा, अहो राजा, युद्धामध्ये हात तुटला म्हणून मी रडणार नाही हो म्या राजा, युद्धामध्ये हात तुटला म्हणून रडणार नाही हो म्या राजा. परंतु या गरीबाच्या झोपडीत आज स्वराज्याचा मालक आलाय, परंतु याला मुजरा करण्याकरता या गरीबाकडे हात शिल्लक राहिले नाही म्हणून रडतोय हो राजा, म्हणून रडतोय. मोकळे वाजवा, मोकळे वाजवा, मोकळे वाजवा. टाळ्याला मी काय सांगितलं, टाळ्याला पैसे द्यायचे नाही, मोकळे वाजवीत जा, वाजवायचे तर मोकळे वाजवीत जा. ऐका, याला काय म्हणतात माहिती का? याला फक्त निष्ठा म्हणतात. माझ्या राजांची, माझ्या राजांवर अनेक 18 पगड जातीच्या मावळ्यांची निष्ठा होती म्हणून आज स्वराज्य उभा आहे आणि त्या सेवकाच्या धरणीवर आपला देश उभा आहे. सांगायचा मुद्दा, ज्या घरातली सेवक आज्ञा धरे ते घर धन्य. विठ्ठल. तिसरा मुद्दा, ज्या घरातली मुलं प्रामाणिक ते घर, ते घर, आता शिक मागून आवाज आलाय, ते घर धन्य. ज्या घरातली मुलं प्रामाणिक ते घर धन्य. आता कसे सगळे बोलायला. माझं एक वाक्य लक्षात ठेवा, अख्खं कीर्तन जरी नाही लक्षात आलं तुमच्या तरी एकच वाक्य लक्षात ठेवाय का. जरा इपी तर दिसते तुमच्या गावातली, ते म्हणते तुम शेर तो हम सवा शेर. ऐका, एक वाक्य बोलते लक्षात ठेवा. तुमच्याकडे पैसा कमी असू दे तरी सुद्धा चालेल, तुमच्याकडे पैसा नसेल ना तरी चालेल, काहीच हरकत नाही. तुमचं बँक बॅलन्स कमी असू द्या तरी चालेल, तुमच्याकडे गाडी नसू द्या, बंगला नसू द्या, इस्टेट नसू द्या, प्रॉपर्टी नसू द्या, अहो मग सांगायचं झालं तर तुमच्या एक टायमाचं खायचं वांद जरी असेल ना तरी सुद्धा चालेल. परंतु तुमच्या मुलाला जर संस्कार असतील ना तर जगाचे एकमेव श्रीमंत तुम्ही असाल बरं का. आणि खरंच आज मला तुमच्या गावातल्या मुलांचं कौतुक वाटतं बरं का. टाळी वाजवा तरुण मुलांसाठी, या मुलांसाठी. हे संस्कार रक्तातच लागतात बरं का, उगाच मोगम काहीच होत नसतं. ज्या अर्थी तुमच्या गावातले सगळे तरुण मंडळी एवढी लेकरं जर कीर्तनाला येऊन पुढे बसतात तर हे संस्कार दिसून येतात बरं का. लेकरांच्या वागण्यावरून, बोलण्यावरून लेकरांचे संस्कार ओळखून येतात. तुमच्याकडे काहीच नसू द्या तरी सुद्धा चालेल, तुमच्या मुलाला एकच संस्कार पाहिजेत बाळा. दररोज संध्याकाळी तुळशी पुढे दिवा लावून शुभम करोती कल्याणम आरोग्य धन संपदम हा श्लोक म्हणा वाच लागतो. हे संस्कार जर तुमच्या लेकराला असतील ना तर जगाच्या पाठीवर कशाचीच कोणत्याच प्रॉपर्टीची तुम्हाला गरज नाही. तुमचे हेच तुम्ही फार श्रीमंत झालात. फक्त तुमच्या मुलांना संस्कार असू द्या. तुम्ही म्हणसाल ताई आमचे मुलं CBSE पॅटर्नला आहेत, आमचे मुलं इंग्लिश स्कूलला आहेत. माझं काहीच दुमत नाही, टाका ना तुमच्या मुलाला CBSE पॅटर्नला टाका, इंग्लिश स्कूलला टाका, परंतु आलेल्या अतिथीचा आदर आणि तुळशी पुढे दिवा लावावा लागतो बाळा. हे संस्कार जर तुमच्या मुलाला असतील तर तुमच्या मुलाला जगाच्या पाठीवरच्या कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. विठ्ठल. ज्या घरातली मुलं प्रामाणिक ते घर धन्य. ज्या घरातली स्त्री कमी बोलणारी व गोड बोलणारी ते घर, आता यायला जरा पावर मिळाली, ते घर धन्य. ज्या घरातली मुलं प्रामाणिक व ज्या घरातली स्त्री कमी बोलणारी व गोड बोलणारी ते घर धन्य. धन्य. त्याला जरा जास्तच कीर्तन कळायला वाटतं. विठ्ठल.
आता मला तरी असं वाटतं की यांचा आणि कमी बोलण्याचा कुठं संबंध लागतो का? लागतो का? पुरुष मंडळ लागतो का? यांचा आणि कमी बोलण्याचा अर्थार्थी संबंध लागत नाही. जिथं ह्या म्हणलं तिथं कोणीतरी बोलणारच. अहो सरकार का येड आहे का आम्हाला महिन्याचे 1,500 रुपये पेन्शन द्यायला? येड आहे का सरकार? त्याला माहित आहे, सरकारला चांगलं कळलंय की जर तेच 1,500 रुपये माझ्या लाडक्या भावाला दिले असते ना तर माझ्या लाडक्या भावांनी याचीच बाहेरच त्या 1,500 रुपयाच्या काड्या वाढल्या असत्या, बिड्या वाढल्या असत्या, पुड्या खाल्ल्या असत्या. कमीच पडल्या तर याच्या त्याच्या काड्या केल्या असत्या, पण 1,500 रुपये संपले असते म्हणून ते 1,500 रुपये आम्हाला दिलेत. विठ्ठल घरा शेजारच्या काकूला विचारलं, काकू 1,500 रुपये दिले सरकार, काय करतात 1,500 रुपयाचं? म्हणता पैसे नाही पैसे नाही, 1,500 रुपये दिले सरकार. ते म्हणे काय करू बाई, 1,000 रुपये 500 रुपये खर्च आहे आणि 500 रुपयाचा भांडे घासायला माणूस लावलाय. म्हटलं ता काकू घरा शेजारीच राहते, कधी कोणी आलेलं दिसत नाही, कधी कोणी चाललेलं दिसत नाही, कोणचा माणूस लावला? काकू म्हणे बाई लांबचा कशाला लावू, घरातलाच लावला होता रिकामा. विठ्ठल आपलं गाव तसं लय गुणी दिसायलंय बर का. आपल्या गावासारखं दुसरं गावच नाही. आणि तुम्ही म्हणसाल कस काय? अहो यायच्या धाकाने त्याच्या डोक्यावरचे पदर पडलेत का? कोणाच्याच डोक्यावर पदर खाली नाही, सगळ्याच्या डोक्यावर पदर आहे. काय संस्कारी गाव आहे विठ्ठल.